माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, वा माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. वा वा माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. माझ्याकडे राहाया येतात फुलबागा, वा. माझ्याकडे राहाया येतात फुलबागा, जाहीर सांगतो की मीही नवाब आहे. क्या बात आहे. अशीच एक गझल. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, क्या बात. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. वा 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 किती छान. डॉक्टर, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे. अप्रतिम, अप्रतिम. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, तरी कोणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या मनात आहे. वा 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 जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही, तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्या. अप्रतिम अप्रतिम. खूपच सुंदर गझल सर तुम्ही सादर केली कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच. मित्रांनो, कविता जगणारी माणसं या आपल्या कार्यक्रमामध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार कवी की ज्यांनी कवितेच्या सगळ्या अंगांना स्पर्श केला आणि त्यांची कविता सर्वार्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली, अशा आपल्या सर्वांचे लाडके कवी महबा चव्हाण सर. सर, मनपूर्वक स्वागत आजच्या नमस्ते. भागामध्ये. आता समीरने आणि मी हा उपक्रम चालू करून जवळजवळ 3.5 वर्ष झाली. आमच्या जवळपास 170च्या आसपास मुलाखती झाल्या. तुमचं नाव आम्हाला बऱ्याच जणांनी सुचवलेलं होतं, परंतु तो योग येत नव्हता, तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येत नव्हतं. सुरुवातीला आम्हाला देवा झिंजाड सरांनी तुमचं नाव सुचवलं, तुमचा नंबरही मला त्यांनी दिला. त्यानंतर मोहिनी कारंडे यांनी तुमचं नाव सुचवलेलं होतं, आणि आता मागच्या आठवड्यामध्ये व्यंकटेश कल्याणकर म्हणून आहेत वल्लरी प्रकाशनचे, त्यांची आम्ही मुलाखत घेतली, त्यांनी तुमचं नाव सुचवलं. आता म्हटलं काही जरी झालं तरी महबा चव्हाण सरांना आपल्याला इथं बोलवायचं आहे, आणि आज तुम्ही भेटला. धन्यवाद सर. मी काही फार दुर्मिळ माणूस नाही, त्या प्रजातीचा मी नाही. मी कधीही अवेलेबल आहे, आणि मोहिनीने सांगितलं काय प्रश्नच येत नाही. नाही, आता आम्हाला तर एवढा आनंद आहे की कविता जगणारा आणि कविता इतरांना जगायला प्रेरित करणारा माणूस, असं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही किंवा महाराष्ट्र संबंध तुमच्याकडे बघतो, आणि त्यामुळे सर्वार्थाने बऱ्याच जणांनी मला सांगितलं की काही करा पण या मंचावरती या उपक्रमामध्ये महबा चव्हाण सरांची मुलाखत मात्र झाली पाहिजे, आणि तो योग आज जुळून आलाय. त्यामुळे त्याचा एक सर्वोच्च आनंद होतोय. आणि मला असंही समजलं की तुम्ही फुल टाइम कवी आहात, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातला पहिला फुल टाइम कवी मीच आहे असं मी स्वतःला समजतो. बरोबर बरोबर. याचं कारण असं आहे की मला कवितेशिवाय काहीच कळत नाही सर. वा वा. माझी मानसिकता कवीची आहे, त्याला दुसरं मला काही साध्या गोष्टी कळत नाही. तर कवी महबा खरा आहे, उरलेला महबा चव्हाण हा खरा नाही. त्याच्या काही फार नादी लागू नका. कवितेच्या बाबतीत बोला. नाही, मग आता ते तर आपण गप्पा मारूच, पण पूर्वी तुमचं बालपण कसं गेलं, म्हणजे आता ते बऱ्याच जणांना जाणून घेण्याची, ऐकण्याची उत्सुकता असणार आहे. त्यामुळे सर्वांच्या वतीनेच मी तो प्रश्न विचारतो की तुमचं बालपण कसं गेलं आणि इथपर्यंतचा प्रवास कसा घडला. सर, फारसं आठवत नाही. आठवेना मला माझे बालपण, वा वा. आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण. शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, तेव्हा माझ्या मनावरी दौतशाहीची सांडते. वा वा वा.
आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण. हे ऊन मला नवीन नाही आहे. आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, त्याची अजून करते वेडी बाभळ राखण. त्याची अजून करते वेडी बाभळ राखण. रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई, वा. माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द आमर आई. रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द अमर आहे. बालपणाचं इतकं सुंदर वर्णन आणि ते एका कवितेच्या माध्यमातून करणं, म्हणजे तुम्ही मी बालपणातल्या तुमच्या आठवणी फक्त विचारलं, तुम्ही एक कविता सादर केली आणि त्या कवितेच्या माध्यमातून अख्खं बालपण आमच्या समोर उभं केलं. एक खूप सुंदर कल्पना, खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमचं बालपण उलगडलं. आता कवितेकडे येतो की फुल टाइम कवी व्हायचं हे कसं ठरवलं किंवा कधी पक्क झालं की आता फुल टाइम कविताच आपण करायची आहे? डॉक्टर, मी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमधून लॉ ग्रॅज्युएट झालो, बर. पदवी घेतली आणि प्रॅक्टिस करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टमध्ये गेलो. बर. आणि काहीतरी 3-4 महिने प्रॅक्टिसला सुरुवात केली, करत होतो. तेव्हा एक दिवस न्यायालयाच्या जिन्यानी एक मुलगी खाली आली, म्हणजे वकीलच होती ती, आणि तिने मला पाहिलं आणि मला सांगितलं की बाबा जरा बाजूला आहे. त्यामुळे तिने मला बाजूला घेतलं लोकांमधून आणि मला तिने प्रश्न विचारला, तुझे इथे काय काम आहे? बर. तू मला परत कोर्टामध्ये दिसला नाही पाहिजे. हो. बरं म्हटलं, अजून काय? ती म्हणे, आयुष्यभर माझं काहीच ऐकलं नाही, निदान तू एवढी गोष्ट तरी माझी ऐक. तू इथे येऊ नको. याचं कारण असं की इथे चॅलेंजिंग काही नाही आहे. इथे तुझ्यापेक्षा बुद्धिमान लोक खूप आहेत. त्याच्यापुढे तुझा म्हणजे कुठाही थांगपत्ता लागणार नाही. आणि तुझं क्षेत्र ही कविता आहे, त्याच्यामध्येच काम कर. त्याच्यात तुला काहीतरी हाताला नक्की मिळेल. त्यांनी कदाचित तुमच्या कविता अगोदर ऐकल्या असतील, हो, तेवढा धाडसाने ऐकलंच त्यांनी होतं. सांगितलं हो असेल. हो. अनेक बैठका झाल्या, अनेक ह्या झाल्या, भेटी झाल्या, त्याच्यामध्ये कविता झाल्या, कविताही सांगितल्या होत्या. आणि ते मला पटलं. त्या दिवशी मी घरी गेलो आणि कोट खुंटीला काढून ठेवला, काळा कोट. तो अजूनपर्यंत डॉक्टर घातलेला नाही. तर त्या मुलीला धन्यवाद देतो, माझी मैत्रीणच होती, तिला धन्यवाद देतो की जिने सांगितलं की इथे काय तुझं काम आहे, मोभा परत तू कोर्टमध्ये दिसला नाही पाहिजे. त्या क्षणी मी माझी प्रॅक्टिस सोडली आणि फुल टाईम कवी झालो. बरं. तर काही अडचणी फुल टाइम कवी ज्यावेळेस तुम्ही होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही अडचणींना तर नक्कीच सामोरं अनेक जावं लागलं. अडचणी आल्या, पण त्या वरवरच्या ठरल्या. जेव्हा मी चांगलं लिहायला लागलो, असं लोक म्हणायला लागले, मन लावून लिहायला लागलो, आणि कवितेने मला एकदम पैसा दिला नाही, पण कवितेच्या एका पुस्तकाने अनेक गेट्स ओपन झाली. बरोबर. माझं पहिलं पुस्तक धर्मशाळा हे वपू काळेंनी संपादित केलं. बर. त्याला यशवंतराव चव्हाण अवॉर्ड विलासराव देशमुखांच्या हस्ते मिळाला. छान. स्मृती पुरस्कार यशवंतराव चव्हाणांचा होता, तो विलासराव देशमुखांच्या हस्ते मिळाला. आणि मला एक दिशा म्हणजे गवसली की जरा आपण करतोय हे बरोबर आहे. कधीतरी आपल्याला पण बॅकअप लागतो ना, म्हणजे बरोबर. आपण काय करत आहोत. तशी अनेक गेट्स कवितेने मला उघडलेली आहे. तिच्या सगळ्या फॉर्मचा, सगळ्या प्रकारचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा मी नम्र प्रयत्न केलेला आहे. आता कवितेत करिअर घडू शकतं हे हो, तुम्ही 100% हे तुम्ही साध्य करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. हो. तर त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कारण आता कसं आहे की कविता हे तसं बघायला गेलं तर आजही समाज व्यवस्थेमध्ये ते एक सेकंडरी किंवा एक दुसऱ्या प्रकारे तुम्ही त्याकडे बघा. तुम्ही व्यवसाय म्हणून त्याकडे बघू नका, असे बऱ्याच जणांची भावना असते. तर त्याविषयी तुम्ही खूप छान भाष्य करू शकता आणि तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मुख्य म्हणजे कवितेमुळे भरपूर पैसे मिळू शकतात. आता तर मीडिया आहे,
अनेक प्रकारचे चॅनल्स आहेत, अनेक जाहिरात संस्था आहेत आणि कार्यक्रम करता येतात, तुम्हाला तिकीट लावून शो करता येतात. तर तुमचं स्किल काय हे महत्त्वाचं आहे, की तुम्ही किती संपन्न आहात याच्यावरती अवलंबून आहे. स्वतःला समृद्ध करणं हे फार मोठं चॅलेंज जेव्हा कविता हे करिअर करतो तेव्हा फार महत्त्वाचं असतं, कारण तुमची गाठ कुणाशी पडणार आहे हे तुम्हाला माहीत नसतं. अनेक मराठीतले ख्यातनाम कवी आहेत ज्यांच्याबरोबर मला योग आला, ज्यांच्या सहवासात राहण्याचा, ज्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याचा योग मला आला. त्यावेळेस मी फार छोटा होतो आणि याच्यामध्ये देखील जेव्हा मैफिल असते, जेव्हा एखादं कवी संमेलन असतं, तिथे काय तो नवखा आहे आणि आत्ता कुठे कविता करायला हे चालत नाही. प्रत्येक कवी संमेलन, प्रत्येक साधी बैठक हे एक युद्धच असतं. हो. तिथे तुमची कमतर नाही आज वेळ झाला वगैरे हे ते असं चालत नाही. एक जर तुम्ही शिस्तबद्ध प्रयत्न केला तर तुम्हाला कवितेमध्ये कविता तुम्हाला समृद्धी देते. थोडा जगण्याला जीव लावा, आयुष्य तुम्हालाही जीव लावे, त्याचं मोठं झाड होऊ शकतं. मी आज 4 ओळी सांगतो. आज माझे झाड झाले, वा. आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले. वा. आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले, थांबले आंब्यावरी जे, थांबले आंब्यावरी जे, तेच राघू पाड झाले. वा वा. आज माझे झाड झाले, क्या बात. दुःख दृष्टी आड. आता तुम्हाला कवितेच्या माध्यमातून तुम्ही अनेक अंगांना स्पर्श केलात, कवितेच्या अनेक अंगांना स्पर्श केलात, की अगदी अभंग, गझल, अगदी लावणीपर्यंत. तर ते कसं साध्य केलं तुम्ही? म्हणजे हळूहळू ते शिकत गेलात की तुम्हाला ते आतूनच होतं की नाही हे आपल्याला आलं पाहिजे? कारण लावणी पण तुम्ही खूप सुंदर लिहिता, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सादर पण करता. आम्ही तुमचे ऐकणार पण आहोत लावणी आता. सर, फार चांगलं मला विचार, म्हणजे प्रश्न तुमचा फार चांगला आहे. माझं म्हणणं असं आहे की एखादा झरा आहे, तो झरा आधी वाहू द्या, आधी मुक्तपणे वाहू द्या, नंतर त्याला चॅनलाइज करा, नंतर त्याला पाठ काढा. त्याचा पाणी आधी वाहू द्या, उत्स्फूर्तपणे पाणी वाहू द्या, नंतर आपण ठरवू की पाणी मिरचीच्या रोपाला सोडायचं की उसाच्या वाफ्याला, पण आधी पाणी वाहू द्या. माझं म्हणणं आहे की विमुक्तपणे तुम्ही लिहिलं पाहिजे, पण विमुक्तपणे लिहितानाच तुम्हाला एक पाठ घालावा लागतो. मोकळ्या माळरानावर कुणी धावतो, कुणी पळतो, पण त्याचं कुणी कौतुक करत नाही. पण डोंबाऱ्याच्या दोरीवर ती मुलगी जेव्हा कसरत करते, चालते, तेव्हा तिचं कौतुक होतं. म्हणजे तुम्ही कुठेतरी एका फ्रेममध्ये असला पाहिजे. तुम्हाला तंत्र आलं पाहिजे, तुम्हाला मंत्र आलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी, मंत्र या अर्थाने वापरत नाही मी, टेक्निक या अर्थाने वापरतो. त्यामुळे त्यातलं स्पिरिट आलं पाहिजे. आणि हा अभ्यासाचा विषय आहे. फार थोडी गोष्ट ही प्रतिभेची गोष्ट आहे. म्हणजे गाता येणं हे एखाद्याचा गळा चांगला असू शकतो, पण त्याच्यावर रियाज करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला पैलू खिरा असू शकतो, पण त्याला पैलू पाडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःवर मेहनत घ्यावी लागते. डॉक्टर, तुम्ही तर सातारकडचे आहात, फक्त शेतीलाच मशागत लागते अशाला भाग नाही, मनाला देखील मशागत लागते, कवितेलाही मशागत लागते. आपण आपलं साहित्य, जुनं साहित्य, प्राचीन साहित्य हे वाचलं पाहिजे. त्यातून चांगलं जे आहे तेवढंच घेतलं पाहिजे, बाकीच्याची गरज नाही. बऱ्याच वेळा संत, पंत आणि तंत साहित्य वाचलं, पण त्यातलं काही निवडकच थोडं महत्त्वाचं आहे तेवढं घेतलं पाहिजे. अनेक भाषातलं साहित्य प्रकार आपण बघितले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. केवळ आमची संस्कृती या भंप कल्पनेच्या नादी लागू नये, कारण हा समृद्ध होण्याचा विषय आहे.
भरपूर पैसे मिळवा. पैसे मिळवणं ही फार चांगली गोष्ट आहे. त्याला काही कुणी अडवायचं कारण तुम्ही चांगलं जगा. चांगलं जगणं म्हणजे कविता आहे. तुमचं आयुष्य चांगलं करण्याचा हा प्रयत्न आहे. खूप छान. म्हणजे एकंदरीत तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगितलंच, कविता कशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करते. पण ते त्यातलाच एक प्रकार जो तुम्ही खूप छान पद्धतीनं सादर करता ती म्हणजे लावणी, आणि ती लावणी तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला. फार जुनी लावणी म्हणजे साधारणतः 70-71च्या दरम्यानची आहे. बर. म्हणजे शाळेमध्ये काय जे 9वी-10वीला असेल तेव्हा मी ही लावणी वा. जशी आहे तशी सादर करतो. अगदी. सांग जराशी कलते वेळी, सांग जराशी कलते वेळी, चंद्रही गगनी झुलतो ग, गंधवतीचा ढळतो गजरानं उगाच वारा चळतो ग, ओले तिच्या ओठांवरती धुंद मोगरा फुलतो ग, नवलाईच्या निळ्या सागरी मधाळ मासा दळतो ग. अशी सादरणी तुझी लावणी, मराठी कवितेची ही लावणी. अशी सादरणी तुम्ही फार चांगली आठवण केली मला. अशी सादरणी तुझी लावणी, रसरंगाची राणी ग, दवात न्हालीन अजून ओली, शुक्राची चांदणी ग तू, शुक्राची चांदणी. झील कर्यांनो घाई कसली, झील कर्यांनो घाई कसली, तोडा थोडा लांब धरा, मस्त नारी तू थांब जरा ग, थांब जरा ग, थांब जरा. अगं तिकडे पडते थाप डफावर, अगं तिकडे पडते थाप डफावर, झोक तुझा हा न्यारा ग, प्रेमपूरच्या हृदय मंदिरी मदन घालतो वारा ग. मराठ मोळान बोल आगळा, कुठून शिकलीस चाळा ग, मराठ मोळान बोल आगळा, कुठून शिकलीस चाळा ग, रोख ठोका हा सवाल आहे, कुण्या गावचा वानवळा ग, कुण्या गावचा वानवळा. पहिलं तिरी तू उभी कधीची, पहिलं तिरी तू उभी कधीची ग, ज्ञानेशाची विरहिणी, नाथा घरची गवळण भोळी, रोजच करते वेणी फणी ग, रोजच करते वेणी फणी. आता पदरावरती जरतारीच्या, पदरावरती जरतारीच्या, मोर कसा ग पैठणचा, छुमछुम छणन पैंजन वाजे, छंद कोणत्या फंदीचा ग, छंद कोणत्या फंदीचा. रामजोशाची तूच मेहवणी, रामजोशी हा माझा अत्यंत आवडता शाहीर. रामजोशाची तूच मेहवणी, झकास वागणं सोलापुरी, रामजोशाची तूच मेहवणी, झकास वागणं सोलापुरी, वाट वाकडीन ऐट फाकडी, ठेक्यात चालणं कोल्हापुरी, पोरी ठेक्यात चालणं कोल्हापुरी. होनाजीचा टिळा, होनाजीचा टिळा, कपाळी बाळी बुगडी पठ्ठ्याची ग, बाळी बुगडी पठ्ठ्याची, शाहिरानं हौस पुरवली सोन पिवळ्या पवळीची. फक्कड कवीची छक्कड कविता, फक्कड भाऊ पक्कड जेजुरीचा. फक्कड कवीची छक्कड कविता, उरात गिरकी मारी ग, फिरकी सरशी दिल दिवाना, खलास झालाय पोरी ग, याही वया. फिरकी सरशी दिल दिवाना, खलास झालाय पोरी ग. कुळवंताचा पोर मला मी म्हणती सारे भकला ग, अनेक या कवितेच्या तरुणपणास्तव तारुण्याला मुकला ग. अशी साधणी तुझी लावणी, रसरंगाची राणी ग, दवात न्हालीन अजून ओली, शुक्राची चांदणी ग. वा 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 वा. 9वी मध्ये असताना लिहिलेली होती तुम्ही एक लावणी. हो. अप्रतिम अप्रतिम. ही लावणी जी आहे त्यातला एक शब्द मला जाणून घ्यायचा आहे की झिल काळ्यांनो, याचा अर्थ काय आहे? जे पाठीमागे कोरस अच्छा करणारे जे लोक असतात, वा वा वा, कोरस देणारे, त्यांना झिलकरी म्हणतात मराठी. बर बर बर. मला माझ्यासाठी हा नवीन अर्थ शब्द होता, म्हणजे मला माहितीच नव्हतं त्या शब्दाचा अर्थ, आणि तो लयबद्ध याच्यामध्ये आला त्यामुळे मला जाणून घेण्याची उत्सुकता आली की झिल काळ्यांनो याचा अर्थ काय. आणि खूप सुंदर उपमा आहे, म्हणजे त्या कोरस पाठीमागे उभे राहणाऱ्या लोकांकरता झिल काळ्यांनो ही खूप म्हणजे एक भावणारी. झिल काळ्यांनो घाई कसली, ते घाई करतात ना, जी 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 वगैरे ते. झील कर्यांनो घाई कसली, तोडा थोडा लांब धरा, मस्त नारी तू थांब जरा ग, थांब जरा ग, थांब जरा. साधे सिंपल शब्द आहे. खूपच छान. तुम्हाला अनेक मातब्बर लोकांचा सहवास लाभला, म्हणजे अगदी वपू काळेंची तुमची खास मैत्री होती. सुरेश भटांचं तुमचं तर काही तुम्ही एकत्र कार्यक्रम पण केलेले आहेत अनेक. मला असं वाटतं की वादळ आणि वसंत हा कार्यक्रम पण तुमचा होता. त्यानंतर खेबुडकरांचा सहवास तुम्हाला बराच काळ लाभला. तुम्ही अनेक चित्रपटांची गीतं पण लिहिलेली आहेत. तर याविषयी थोडीशी त्यांच्या मैत्रीविषयी, म्हणजे मला वपू काळेंवर पण कविता सादर झालेली होती,
वपू काळे हा फार चांगला माणूस होता. मुख्य म्हणजे चांगला माणूस असणं महत्त्वाचं आहे. कलावंत चांगला आहे की नाही, पहिल्यांदा तो माणूस म्हणून चांगला पाहिजे. कलावंत किती मोठा आहे आणि तो जर त्याची वागणूक माणसासारखी नसेल तर अशा कलावंताची मराठी भाषेला आवश्यकता नाही आणि अभिजात मराठी भाषेला तर मुळीच नाही. वपू काळे हा अत्यंत चांगला कलावंत, म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणारा एकमेव माणूस होता की जो खूप उंचीवर होता आणि जो माझ्यासारख्या माणसाला, खरं म्हणजे या माणसाचं एकच वैशिष्ट्य सांगतो की हा माणूस जगाला जवळ घ्यायला निघाला होता. बर. वपू काळे हा जगाला जवळ घ्यायला निघालेला माणूस, पण जग त्याला जवळ येऊ देत नव्हतं. आपल्याकडची कोती माणसं त्याला जवळ येऊ देत नव्हती. ठीक आहे, कोणताही भाग तो अलहिदा, फक्त वपू काळे यांनी माझं जाहीर कौतुक केलं, जे कुणीही केलं नाही. जाहीर कार्यक्रमात केलं. म्हणजे मी तर नेहमी सांगेल की डॉक्टर सुरेश भटांनी मला लिहितं केलं आणि वपू काळे यांनी मला बोलतं केलं. वा वा. मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. तर एक आठवण सांगतो की त्यांच्या वपू काळेंनी लिहिलेल्या निमित्त नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते मुंबईला होतं. तेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि ती तिथे मैफिल झाली. तर तेव्हा माझ्या एक लक्षात म्हणजे बघितलं आम्ही, वपू काळ्यांच्या पत्नी वसुंधराताई, तर ह्या एका टेबलावर बसलेल्या होत्या. पुढे फ्लॉवर पाट होता आणि त्या अशा झुलत होत्या. त्यांची काहीतरी मला वाटतं 10-15 ऑपरेशन झालेली होती ब्रेन ट्युमरची. त्याने त्या आजारी होत्या आणि वपू काळे त्या काळामध्ये त्यांनी कार्यक्रम बंद केले होते. आपल्या पत्नीला कपडे घालणे, तिला टिकली लावणे, पावडर लावणे, ही वपूंनी केलेली स्वतःच्या बायकोची शुश्रूषा ही फार मला वंदनीय वाटली. ह्या गोष्टीचं मला अप्रूप वाटलं. कार्यक्रम राहू द्या, कार्यक्रम झाला, चांगला झाला, तो मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. माझी वाहवा झाली याच्याशी देखील घेणं देणं. पण त्याच विचारामध्ये मी पुण्याला आलो आणि कविता लिहिली, घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता. त्या काळात वपू काळेंनी आपले कार्यक्रम बंद केले होते आणि तेव्हा बायको म्हणजे घायाळ सावलीच होती. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता, मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. क्या बात आहे. घायाळ सावली समीप, घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता, मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला, क्या बात. शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला, तो कबीर कवितेसाठी आतून फाटला होता. आहा. मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली, हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली, ह्याचीच लागुनी चिंता वर सूर्य थांबला होता. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता, मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. मोहिनी, तुला धन्यवाद, तू मला या कवितेची आठवण केली. आता काय बोलणार ह्या कवितेवरती. एवढी अप्रतिम कविता तुम्ही वपू काळेंवरती लिहिलेली होती. ही कविताच दर्शवते की तो माणूसच मोठा होता. तेच नाही, ही कविताच दर्शवते की तुमचं आणि वपू काळेंचं नातं किती मोठं नातं होतं. ते किती थोडक्यात काय की मैत्री ही असते, परंतु ही इतका उत्कट भाव मैत्रीतला या कवितेच्या माध्यमातून तुम्ही सादर केला की माझ्या अंगावरती काटा उभा राहिला. आणि वपू काळे तर मोठे आहेतच, वंदनीय आहेतच आपल्या सर्वांसाठी. पण आज या तुमच्या काही आठवणींनी ते अजून मोठे झाले, अजून गगनाला भिडले असं म्हणायला हरकत नाही. आणि आता वपूंविषयी आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आता तुमच्या आणि सुरेश भटांच्या आठवणी आम्हाला ऐकायला आवडते. काय म्हणजे या बाबतीत काय सांगू, सांगताना त्रास होतो. बर. काय सांगू, सांगताना त्रास होतो. मी स्वतःला उलटे टांगल्याचा भासवतो. ओ, अप्रतिम. सुरेश भटांनी मला लिहितं केलं
अपुंनी बोलतं केलं आणि भटांनी लिहितं केलं. पण सुरेश भट एखादा रिंग मास्टर असतो तसा हंटर घेऊन माझ्या मागे लागले होते वा वा वा. की हे असं नुसत्या मुजऱ्या करतोस. 1 वर्षाचा त्यांचा माझा सहवास होता नागपूरचा. त्याच्यामध्ये भटांनी माझ्याकडून चांगलं लिहून घेतलं. याचं श्रेय मी सुरेश भटांना देतो. भट हे माझे गुरु नव्हते. गुरु हा शब्द बदनाम झालेला शब्द आहे. भट हे माझे मित्र होते, हितचिंतक होते आणि मुख्य म्हणजे ते माझे उस्ताद होते. वा. मी हे म्हणजे डावपेच जसा उस्ताद शिकवतो तालमीमध्ये, आखाड्यामध्ये कोणता डाव कसा टाकायचा, महाराष्ट्र केसरीला कसा हरवायचा, तर याचं उत्कृष्ट ट्रेनिंग आणि मला खऱ्या अर्थाने उलटं केलेलं सुरेश भटांनी मला. तर सुरेश भटांनी मला कविता कशी व्यवस्थितपणे लिहावी, खरं म्हणजे तो योगायोगच होता. मी गांधीयन थॉटसाठी नागपूरला गेलो होतो आणि तिथे मला भटांचा सहवास लाभला. कधी मी भटांकडे नाही गेलो तर संध्याकाळी भट माझ्या हॉस्टेलवर असायचे. काय सांगता. नाहीतर मी सकाळी, नाहीतर मी त्यांच्या घरी असायचो. मग आम्ही दोघंजण एक रिक्षा घ्यायचो आणि सगळ्या नागपूरवर ते काय फिरत बसायचो वगैरे आणि चांगली गाणी ऐकायचो, चर्चा करायचो. किती सालची गोष्ट असेल ही 82 सालची, 1982 साल. तर 1982 साली मी नागपुरात होतो आणि थोडासा भटांच्या डोक्याला तो थोडासा तापही होता माझा. कारण अनेक मैत्रिणी पत्ता विचारायला सुरेश भटांकडे यायच्या. बर. मग चव्हाण इथेच राहतात का म्हणून. मी राहायचो हॉस्टेलला, पण पत्ता सुरेश भटांचा दिला होता. त्यामुळे त्याचं होतं. आणि त्या काळामध्ये माझं नागपूरमध्ये क्रश होतं. बर. आणि तेव्हा मी कविता लिहिलो आणि त्या भटांना विशेष आवडायच्या कविता. आणि मग ते सांगायचे हे असं आहे, ते तसं आहे. तर त्यातली एक कविता सांगा. ते का होतं, तुमच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आता हा प्रसंग सांगताना. परवा मी गेलो होतो नागपूरला. तर तेव्हा गाडीतून खाली उतरलो आणि डगमगायला लागलो. का तुझ्या गावात माझा चालताना तोल जातो. वा वा वा. का तुझ्या गावात माझा चालताना तोल जातो आणि तुझ्याशी बोलताना श्वास माझा खोल जातो. खोलवर. आणि तेव्हा मोबाईल वगैरे माझं नव्हते फारसे. तर तेव्हा पुस्तक होतं आणि पुस्तकात घाललेलं प्रेमपत्र ते वाचत होतो. तिची पत्र यायची पुण्याला वगैरे किंवा मी. तर ते एक कविता सांगतो, ती मला फार आवडते कविता. पुस्तकात घालून हळूच पाहतो, पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. मनातल्या मनात मी तुला सारखा मला तुझाच छंद लागला, शब्द शब्द अंतरी भरून वाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. अक्षरांश मी खुशीत ओठ लावतो, अक्षरांश मी खुशीत ओठ लावतो, चेहरा तुझा मधून का थरारतो, कागदावरी जसा गुलाल सांडतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. भेट व्हायची कधी विचारतेस तू. संध्याकाळी 6 वाजता ती घराच्या गच्चीवर असायची. तिथून विचारायची, भेट व्हायची कधी विचारतेस तू, रोज चांदण्यात वाट पाहतेस तू, चांदणे बघून मी नशेत झिंगतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. तर असा एक समृद्ध काळ मी नागपूरमध्ये घालवला आणि खूप लिहून झालो. आणि भटांचा सहवास मिळाला की शब्द, अनावश्यक शब्द फेकून द्यायचे, ते ठेवायचेच नाही. नितळ प्रांजळ काही त्यांच्या दृष्टीने नाही, ते फेकून द्यायचे. फेकून दे बाबा. आणि एक शिस्त लावण्याचं काम,
स्वतःचे बेशिस्त होते, मी बेशिस्त होतो, पण कवितेला शिस्त लावण्याचं काम सुरेश पाटलांनी केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. तर ते मला म्हटले की बाबा तू सिरियसली घे. त्यांनी माझी साहेब 3 लग्न ठरवली होती, 3 ठिकाणी बोलणी केली होती, आणि ते मला म्हणायचे की तुझ्या बापाला मला भेटायचं, तो भागवाजी चव्हाण जो आहे त्याला मला भेटायचं आहे, की हे काय प्रकरण आहे मला हे आधी समजून घ्यायचं. त्यांनी प्रयत्नही केले होते, अनेक ठिकाणी शब्दही टाकले होते, पुढे ते झालं नाही. हे 3 पैकी ते कुठलंच ठरलं नाही का? ठरवून घेतलं नाही मी, बर. कारण मला लग्नच करायचं नव्हतं डॉक्टर. मला मजा करायची होती, मला प्रसिद्ध व्हायचंच नव्हतं. अजूनही देखील मला असं वाटतं की मी प्रसिद्ध असू नये. मोहिनी, मला वाटतं मी प्रसिद्ध असू नये, कारण उगीच मला मजा करायची आयुष्यामध्ये, आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं, उगीच कशाला हे पाहिजे. पण ते जमलं नाही, अजूनही ते जमत नाही. तर ते झालं नाही. तर तुम्ही प्रेमाचे कवी आहात हे आत्ताच्या संवादावरून डॉक्टर, मी प्रेम कविता फार कमी लिहिल्या. प्रेम कविता फार कमी लिहिल्या, कारण वेळच, लिहायला वेळ कमी मिळाला, जगायला वेळ कमी नाही मिळाला, लिहायला वेळ कमी मिळाला. नाही, पण जो काही आपला संवाद झाला, जी काही आपली चर्चा होते, त्याच्यातून तर हे समजते आम्हाला की प्रेम हे तुमच्या कवितेतून ओसंडून वाहतंय, आणि तुम्ही सर्वार्थाने माणसांवर प्रेम करताय, निसर्गावर प्रेम करताय, कवितेवर प्रेम करताय, आणि ती कविता तुम्हाला सर्वार्थाने जगवते, कविताच तुम्हाला सर्वार्थाने जगवते. हो, खूपच छान. म्हणजे आता ह्या गप्पा आपल्या संपूच नाही असं वाटतं, परंतु आता आता मला तुम्हाला अजून विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये 2004 साली मोहिनी कारंडे नावाची मानसकन्या आली, आणि हो. त्यांनी आजपर्यंत तुमची साथ दिलेली आहे. त्या मोहिनी मॅडम विषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तुमचा नातं कसं आहे, किंवा त्यांनी तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही त्यांना काय दिलं? खरं म्हणजे मोहिनी ही माझी मानसकन्या तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त ती मैत्रीण आहे. तिने मला माझ्या अत्यंत वाईट काळामध्ये, दुर्धर काळामध्ये तिने मला साथ दिली. संघर्षाच्या सामाजिक अनेक सामाजिक संघर्ष झाले, त्या संघर्षामध्ये ती खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली. हे तिचा जो काही सहभाग आहे माझ्या आयुष्यातला, हा न विसरता येण्यासारखा सहभाग आहे. त्याबद्दल मी तिला धन्यवाद देतो, आणि मी तिचा कृतज्ञच आहे. तिने मला सांभाळून घेतलं त्या काळामध्ये. नक्कीच, कारण त्यांची मुलाखत आम्ही काही दिवसांपूर्वी घेतलेली होती. त्यांनी खूप तुमच्या कविता, गझल, म्हणजे त्या मुलाखतीची सुरुवातच तुमच्या गझलने झालेली होती. त्याही भरभरून तुमच्याविषयी त्या भागामध्ये बोललेल्या होत्या, आणि मलाही तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की तुमच्याकरता त्या कशा आहेत. म्हणजे आम्हाला तर त्या समजलेल्याच आहेत, परंतु तुमच्याकरता त्या कशा आहेत ह्या तुमच्या तोंडूनच ऐकायचं होतं. मुख्य म्हणजे तिने माझं जे साहित्य आहे, म्हणजे मी कुठेही चिठोट्यावर लिहून ठेवत होतो, आजही तिच्याकडे अनेक वह्या अशा आहेत, अनेक साहित्य असं आहे की जे माझ्या हातात पडले नाही, ते फक्त तिच्याकडे सुरक्षित आहे, आणि ती तिथेच राहावं असं मला वाटतं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मनापासून धन्यवाद सर. म्हणजे आपल्या गप्पा खूप छान रंगल्या. अनेक तुमच्या स्वभावातले, तुमच्या एकूण जगण्यातले अनेक प्रसंग, अनेक गोष्टी, अनेक मजेदार किस्से आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला मिळाले, तुमच्या गझल ऐकायला मिळाल्या. विशेष म्हणजे तुम्ही 9वीत लिहिलेली लावणी आम्हाला ऐकायला मिळाली. ती वाटतच नाही की तुम्ही ती 9वीत लिहिलेली आहे, इतकी ती प्रगल्भ लावणी त्या काळात तुम्ही लिहून ठेवलेली होती. मला असं वाटतं की 71-72चा तो काळ असेल. हो, अगदी अगदी दुष्काळ होता तेव्हा 72 हो, त्या काळामध्ये. अगदी अगदी. म्हणजे मला कारण त्या काळात गावामध्ये खूप तमाशे यायचे, मी रोज तमाशा पाहायचो. बर, एवढं समृद्ध गाव होते. नाही, खूप छान. मला विशेष हा भाग का जास्त आवडला की लोक गीतकार म्हणून करिअर करतात, तर तुम्ही कवी म्हणून करिअर केलेलं आहे, आणि कवी म्हणून करिअर करणारा हा पहिला व्यक्ती मी आज पाहतोय आणि अनुभवतोय, आणि तुम्हाला ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही तुमचे परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. मला ही मुलाखत फार चांगली वाटली. धाडले प्राजक्ताने मला, डॉक्टर, धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. बर. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे दिला
फुलांची पखरण वेचावी. वा वा वा. चमेली जाई जुई मोगरा, चमेली जाई जुई मोगरा, बघून गे शेवंतीला जरा, बाग हा आजच आहे खरा, आजचे गाणे गा पाखरा. आणि शेवटचा बंद असा सिग्नेचर ट्यून माझ्या कार्यक्रम म्हणजे सांगणे, छोटा असो की मोठा आवाज वाढवा, छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. वा वा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. क्या बात. अप्रतिम अप्रतिम. खूपच कमाल गझल तुम्ही सादर केली सर. मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात तर छान झालेलीच होती, पण समारोपही तुम्ही खूप सुंदर कवितेने आणि गझलने केलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.